नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरतीविषयी एक नवीन अशी अपडेट येत आहे. लवकरच त्यांच्याकडून एक महानोकर भरती जी आहे तर ती राबवण्यात येणार आहे. खूप वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भरती येत आहे. जवळपास 1000 पेक्षा जास्त पदांसाठी वॅकन्सी येणार आहे. तर याच्यामध्ये कोणते कोणते पद असू शकतात, कोणत्या पदांची सद्यस्थिती काय आहे, रिक्त जागांची, याच्याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. म्हणून तुम्ही व्हिडिओ जो आहे तर तो शेवटपर्यंत पूर्ण बघितलाच पाहिजे. बघा, आत्ताच जी नुकतीच आरटीआय मधून आलेली बातमी होती, जी आपण काही महिन्यांपूर्वी क्लिअर केलेली होती. बघा, 18/3/2025 रोजी आलेलं हे आरटीआय मार्फत उत्तर होतं. याच्यामध्ये त्यांनी 31/3/2025 पर्यंत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत कोणत्या पदांची किती जागा रिक्त आहेत ते सांगितलेलं होतं. फॉर एक्झाम्पल, त्यांचं काय म्हणणं आहे की क्लास 1 ची 118 जागा खाली आहेत, क्लास बी च्या 76 जागा खाली आहेत, आणि गट क च्या 1326 जागा, आणि गट ड च्या 879 एवढ्या जागा ज्या आहेत तर त्या खाली त्यांनी सांगितलेल्या, तर तेवढ्या रिक्त त्यांनी ज्या आहेत तर त्या सांगितलेल्या होत्या. त्याच्यानंतरच जे आहे तर ते आपल्याला आता आणखी पण एक आरटीआय ची बातमी आहे, पण ती जुनी आहे. त्याच्यामध्ये देखील कोणते पद खाली आहेत, तर कोणत्या कोणत्या पदांवर भरती होणार आहे आणि कशा पद्धतीने होणार आहे याविषयी माहिती आपण घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही देखील येणाऱ्या महानगरपालिकांची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आपण ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच लॉन्च केलेली, ज्याची प्राइस फक्त 999 रुपये असणार आहे. परंतु याच्यामध्ये तुमचे सगळे विषय असतील: मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान, अंकगणित, बुद्धिमत्ता, हे सर्व विषय तुम्हाला बघायला मिळतील. 1 वर्ष व्हॅलिडिटी असेल. तसेच ही सर्व सरळ सेवांसाठी आपली एक व्यवस्थित पद्धतीची टेस्ट सिरीज देखील आपण जी आहे तर ती लॉन्च केलेली आहे. बघा, एक 24/7/2024 आपल्याला एक आरटीआय दिसतं, आणि ज्या आरटीआय मध्ये आपल्याला जे आहे ना तर त्या कोणत्या पदांची किती जागा ज्या आहेत तर त्या रिक्त त्याच्याविषयी माहिती मिळते. बघा, हे त्यांनी इथं दिलेले आहे की 28/2/2024 पर्यंत अखेर वर्ग ब क वर्गातील मंजूर आणि रिक्त पदे किती आहेत याच्यावरून पण आपल्याला अंदाज येतो. फॉर एक्झाम्पल, बघा इथं सिव्हिलचं आहे. बघा, सहाय्यक अभियंता सिव्हिलच्या जवळपास 26 जागा ज्या आहेत त्यांच्याकडे रिक्त पडलेल्या आहेत. पुढं बघा, लिपिक टंकलेखन, ज्याच्याविषयी खूप साऱ्या मुलांना क्रेज असतो, पदवीधर मुलांना, त्याच्या जवळपास 229 जागा रिक्त आहेत. जर 200 जागांसाठी जरी भरती आली तर ती खूप मोठी लिपिक भरती जी आहे तर ते आपण म्हणू शकतो. वरिष्ठ लिपिकची पदे शक्यतो यांच्या प्रमोशननेच भरून घेतात, म्हणून त्याची तर जाहिरात नाही येणार. पुढे लेखा लिपिकची जाहिरात येते, ती पण 34 ची असणार आहे. कनिष्ठ अभियंता सिव्हिल वाल्यांसाठी चांगली जागा आहे, 100 जागा रिक्त आहेत. इलेक्ट्रिकल वाल्यांसाठी 12 आणि मेकॅनिकल वाल्यांसाठी फक्त 7 जे आहेत तर त्या जागा रिक्त आहेत. बाकीच्या पण इथं दिलेलं आहे, जसं की प्रयोगशाळा सहाय्यकचे किती, वरिष्ठ लिपिक, लेखापाल. मी इथं काय घेतलेलं फक्त जे इम्पॉर्टंट होते किंवा ज्यांच्यावर हे येऊ शकतं त्याच्याविषयी, आणि बाकी शिक्षकांची जी पद आहेत तर ते टेट, त्यांचे पवित्र पोर्टल त्याच्या माध्यमातून जे आहे तर ते भरली जातात. तर त्या न्यूज मध्ये काय म्हटलेलं होतं ते बघूया. बघा, जवळपास 3000 कोटी रुपयांची उलाढाल असणारी ही एक कल्याण डोंबिवली महानगरपालिका जी आहे तर ते आपल्याला बघायला मिळते. महानगरपालिकेत कर्मचारी वेगाने निवृत्त होत आहेत, त्या प्रमाणात कर्मचारी नसल्याने प्रशासनाची ओढताण होत आहे. नवीन आकृती बंधानुसार राज्य शासनाकडून 2021 मध्ये 757 कर्मचाऱ्यांच्या भरतीस मंजुरी देण्यात आली होती. मात्र मागील 4 वर्षात पालिकेत 300हून अधिक कर्मचारी निवृत्त झालेले आहेत. यामुळेच प्रशासनाकडून 1076 जागांसाठी लवकरच महानगरपालिका भरतीचं नियोजन जे आहे तर ते करण्यात येणार आहे. म्हणजे लवकरच आपल्याला 1076 पदांसाठी जी जाहिरात आहे तर ती येऊ शकते. पुढे 1995 नंतर ही एक पहिलीच अशी मेगा भरती. तुम्ही म्हणा एवढ्या वर्ष मग त्यांनी कशा पद्धतीने केलं, तर त्यांनी तिथं अनुकंपा तत्व असेल किंवा जे कोणी कंत्राटी बेसवर लागलं असेल त्यांनाच त्यांनी परमनंट करून घेतलं. एवढ्या जागा त्या महानगरपालिकेत जे आहेत तर त्या आल्याच नाही. महानगरपालिकेत 1995 मध्ये शेवटची नोकर भरती जी आहे तर ती करण्यात आलेली होती. त्याच्यानंतर काही जागांवर अनुकंपा तत्वावर कर्मचाऱ्यांना नियुक्ती देण्यात आली. तर आकृतीबंध मंजूर झाल्यानंतर पालिकेत अनेक वर्षापासून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती देत रिक्त जागा भरण्यात आलेल्या होत्या. तरीही आता जर पाहिलं तर 1000 पेक्षा जास्त कर्मचारी जे आहेत तर ते बाकी आहेत, आणि लवकरच यांची जी आहे तर ती जाहिरात इथं प्रसिद्ध होऊ शकते. आलं लक्षात? तर लवकरच आपल्याला 1076 ज्या जागा ज्या आहेत तर त्या लवकरच आपल्याला इथं बघायला मिळणार आहे. तसेच पालिकेने एक महत्वाचं पूर्ण आव्हान केलेलं आहे, कारण की नवी मुंबई महानगरपालिकेची जेव्हा जाहिरात आली होती ना त्यावेळी पण अशाच पद्धतीची एक अफवा उडवली होती की सगळी सेटिंग आहे, सगळं फिक्स आहे. ते महानगरपालिकेच्या बाबतीत खूप सारे अफवा उडतात. तर त्यांनी आधीच सांगितलेलं आहे, बघा, पालिकेत नोकर भरतीची जाहिरात प्रसिद्ध होताच ही नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून गरजू तरुणांना लुबाडले जाण्याची शक्यता आहे. मात्र ही भरती ऑनलाईन पद्धतीने निकष तपासूनच
जाणार असल्याने तरुणांनी रीतसर नोकरीसाठी अर्ज करून मुलाखत लेखी परीक्षेला सामोरे जावे, कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, आर्थिक फसवणूक करू नये असे आव्हान देखील त्यांनी जे आहे तर ते इथं केलेलं आहे। तर हे आपल्याला त्यांनी आव्हान पण जे आहे तर ते केलेलं आहे। तर अशाच पद्धतीच्या व्हिडिओसाठी मित्रांनो आपलं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा। तसंच जे कोणी पोलीस भरतीची तयारी करत असतील त्यांच्यासाठी आपले पोलीस भरतीचं चॅनल आहे, इंजिनिअरिंगच्या उमेदवारांसाठी इन्फिनिटी अकॅडमी चॅनल आहे, तसंच सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जॉबची तयारी करत असाल तर इन्फिनिटी एज्युकेशन ए आणि जेई या नावाने देखील आपल्याला चॅनल जे आहे तर ते बघायला मिळतात। तर हे चॅनल तुम्ही इथं सबस्क्राईब बटन असतं तर तुम्ही इथं सबस्क्राईब करून घ्या। तसेच आपले वेगवेगळे ॲप आहेत जसं की इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं, तर हे ॲप देखील तुम्ही डाउनलोड करू शकतात कोर्सेस जॉईन करण्यासाठी। भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।